हॅलो, मी रोहित कुलकर्णी. हॅलो, मी प्राची कुलकर्णी. आता 3 वर्षापूर्वी आम्ही इथे नंदन प्रॉस्पेरामध्ये फ्लॅट घेतला होता. मोस्ट इम्पॉर्टंटली आय वॉज लुकिंग फॉर मेकिंग धिस फ्लॅट माय ड्रीम होम, आणि त्या दृष्टीने आमचा सर्च सुरू झाला. फर्स्ट अँड फॉरमोस्ट रिक्वायरमेंट म्हणजे वी वॉन्टेड टू गो फॉर अ good interior designer who can understand our requirements. We approached जागृती, आणि जागृतीच्या ऑफिसमध्ये जायच्या आधी मला वाटतं आम्ही 50 वेळा तरी ती वेबसाईट बघितली असेल, आणि ऑफकोर्स 50 डिफरंट इंटिरियर डिझायनर्सची पण बघितले असतील, इव्हॅल्युएट केले असतील. म्हटलं आपण जाऊन बोलूया. आणि काही रिक्वायरमेंट्स माझ्या तर क्लिअर होत्या डोक्यात, पण ॲट द सेम टाईम वॉट आय वॉज ऑल्सो लुकिंग फॉर इज वुड दॅट इंटिरियर डिझायनर गिव्ह सम ऑफ हिज ओन ऑर नॉट. तर जेव्हा आम्ही जागृतीच्या कडे गेलो पहिल्यांदा, तेव्हा वी हॅड डिसाइडेड ऑन 2 थिंग्स. वी विल लेट हर नो what our thoughts are around color combinations that we aspire to have in this new flat. At the same time, certain other requirements around like how the space should be utilized. I was very particular around the fact that it should look spacious even after you do all the furniture inside. पहिल्या भेटीत I think it went well. We liked the way she explained, and she showed her some of her designs. So considering that, we thought let's go with Jagruti.
म्हटलं तसं फर्स्ट टाइम आम्ही जसं जागृतीला भेटलो, शी इज रिअली स्वीट अँड फ्रेंडली. आणि पहिल्या 1-2 विजिट्समध्येच, आमच्या साईट विजिटमध्ये आम्ही इतके फ्रेंडली झालो, त्यामुळे आम्हाला पुढचं काम साईट एक्झिक्यूट करताना खूप इझी गेलं. ती एक एक गोष्टी इतक्या छान तऱ्हेने समजून सांगते, आणि एखादी आपल्याला पटली नाही की नाही हे असं छान दिसेल, आणि ती त्या लुकसाठी खूप कॉन्फिडेंट असते, हे सगळ्यात इम्पॉर्टंट. आणि 3D मग तरी ती 3D करून दाखवायची की आफ्टर ऑल की हे बघ, हे 3Dमध्ये असं दिसेल. मग आपण येस की यू आर राईट असं करून ते कंटिन्यू झालं. अशी हळूहळू साईट सुरू झाली. सगळ्यात एक छान गोष्ट सांगायचं झालं तर जागृती स्वतः खूप इन्व्हॉल्ड असते साईटमध्ये. नुसतं टीमवरती सोडून झालंय असं नाही, ती स्वतः पर्सनली खूप इन्व्हॉल्ड असते. ती प्रचंड एफर्ट्स घेते त्या ह्याच्यासाठी. ही एक गोष्ट आम्हाला खूप आवडलेली की म्हणजे ती अजून किती छान होईल हे प्रत्येक वेळी तिचा खूप प्रयत्न असतो की एकदा डिझाईन दिलाय की झालं ते नाही, पण तेच डिझाईन अरे नाही प्राची हे अजून असं छान दिसेल, आपण असं केलं तर वेगळं अजून छान दिसेल, लुक आपला वेगळा राहील, हे ती शेवटच्या घटकेपर्यंत सांगत असते. आणि तर तसं एक्झिक्यूट अगदी प्रॉपर तसं होतं. आणि पर्टिक्युलरली आता जेव्हा काम चालू होतं, फर्निचर असो किंवा फर्निचरच्या वरचं फिनिशिंग असो, तेव्हा थोड्याफार इथे तिथे असे चुका होतातच. आणि मला सर्वात जास्त हे आवडेल की जेव्हा जेव्हा जागृतीला पॉईंट आऊट केलेलं आहे की हे बघ जागृती इथे हे असं झालं आहे, हे झालं आहे, तर शी जस्ट मेड शुअर की दॅट इज फिक्स्ड. त्यामुळे आय रिअली अप्रिशिएट धिस पर्टिक्युलर ॲस्पेक्ट. So overall it was a really great experience, I would say. And I would definitely recommend Jagruti for any of your residential projects or your office spaces, whatever it is. Karan, I have seen that particularly when you have to think about the right curtains, the right setup, the style artifacts, the some corner areas in your room, the way your hall should turn out to be, probably the bedrooms and your kids area, there has to be an associated theme with it. And if you have something in mind, she will bring that theme alive. That's what I would say, and I would definitely recommend Jagruti. I'll also wish her all the best and future success in all her projects. जागृतीला मी खरोखर थँक्स सांगेन. तिने आमच्या 4 भिंतींचं एक खरोखर स्वप्नातलं घर बनवलं आहे, आणि जे आम्ही डोक्यात ठेवलं होतं की आमचं ड्रीम होम आहे हे ते अक्षरशः प्रत्यक्षात आणलं आहे. सो जागृती, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर अँड थँक्स फॉर